खरं तर उद्धवजींना जनतेने मुख्यमंत्री पाहिलेला आहे. उद्धवजी मुख्यमंत्री असताना केवळ 2 दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं विकासाचं जे मॉडेल आहे ते कधी उद्धव ठाकरेजी पुढे नेऊ शकत नाही, उद्धव ठाकरेजी करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे मुंबईला जगातलं सर्वात सुविधायुक्त सुंदर शहर, भारतातलं सर्वात विकसित शहर आणि मुंबईच्या विकसित 2047चं मॅप विजन जे देवेंद्रजींनी केलं आहे आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती एकनाथ शिंदेजी सर्वांवर मुंबईचा विश्वास आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेजींचं जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. किती खोटारड्या घोषणा केल्या तरी खोटारड्या घोषणा आहे ते लोकांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी केलेला जाहीरनामा किंवा त्यांनी दिलेलं आश्वासनं हे आश्वासनं फेक आहेत, काहीच पूर्ण करणार नाही. आणि तसं मोफत वगैरे वीज द्यायचा अधिकार हा महानगरपालिकेचा नाहीच. खोटारड्यात आश्वासन त्या ठिकाणी दिले गेले आहेत, कधीच पाडू शकत नाही असे आश्वासन दिले गेले आहेत. 25 वर्ष महापौर पदावर राहूनही जे लोक मुंबईला पुढे नेऊ शकले नाही, मुंबईला पुढे नेण्याकरता देवेंद्र फडणवीसांनाच यावं लागलं. खरं तर अशा लोकांवर मुंबईची जनता विश्वास ठेवणार नाही. मी कालच सांगितलं की आजही सकाळी सांगितलं की अजितदादांनी जे काही मांडलं त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीवर टीका टिप्पणी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीबद्दल त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत. समन्वय समितीमध्ये जे ठरलं होतं की कुणाही मोठ्या नेत्यांनी मित्र पक्षावर निवडणूक लढताना मतभेद आणि मनभेद होणार नाही असे कुठलीही टीका टिप्पणी करायची नाही. अजितदादांनी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला पाहिजे होत्या. त्यांना सल्ला देण्याला मी इतका मोठा नाही आहे, पण जे ठरलं होतं ते अजितदादांनी पाडलं नाही. अजितदादांनी कालच्या चर्चेमध्ये मित्र पक्षावर कुठला आरोप लावणार नाही अशी जी स्पष्टता आणली होती आमच्या समन्वय समितीत ती त्यांनी तोडलेली आहे. आता मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून अजितदादाला करायची आहे की मित्र पक्षाचं सरकार असताना आपण सोबत एकंदरीत सरकार चालतो असताना किमान वरिष्ठ नेत्याकडनं अशा वक्तव्याची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. मी सकाळीच बोललो आहे की अजितदादा आणि रवींद्र चव्हाणजी अजितदादावर काय बोलले किंवा रवींद्र चव्हाणजींनी माननीय मुख्यमंत्र्यांची काय चर्चा केली त्यांना माहिती आहे. पण ही गोष्ट खरी आहे की माननीय आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी म्हणलेलं गोष्ट खरी आहे की अजितदादांनी मित्र पक्षामध्ये खडा पडेल असं कुठलंही वक्तव्य करू नये. काय राज ठाकरे असं म्हणाले की भाजपनं चुकीचे पायंडे पाडू नये, सत्तांतर झालं तर ते खूप अधिक वाईट होईल. म्हणजे असं राज ठाकरे मला नाही कळलं. भाजपचा महापौर जर भाजपचा झाला, मुंबईचा महापौर जर भाजप झाला तर मुंबईची अदानी स्थान होईल असं त्यांचं म्हणणं. कसं आहे की या लोकांना विकासाचं काही घेणदेण नाही. यांना फक्त खोटारड्या बातम्या पेरायच्या आहेत. यांना फक्त मुंबईमध्ये भावनात्मक निवडणूक लढवून निगेटिव्ह प्रचार करून निवडणूक लढायची आहे. जेव्हा व्यक्तीजवळ निवडणूक लढण्याकरता काही विजन नसतं, जेव्हा व्यक्तीकडे निवडणूक लढण्याकरता काही त्या ठिकाणी विकासाचे पॅरामीटर नसतात, तेव्हा लोक अशा पद्धतीने निगेटिव्ह प्रचार करून किंवा निगेटिव्ह बातम्या तयार करून किंवा निगेटिव्ह स्टेटमेंट तयार करून भावनात्मक स्टेटमेंट तयार करून किंवा भावनात्मक बोलून काही मतं घेण्याचा प्रयत्न करतात. मुंबई मात्र आता तसा विचार करत नाही. मुंबईची जनता डेव्हलपमेंटच्या मागे उभी आहे. मुंबईची जनता विकासाच्या मागे. आधी पक्ष गिळायचे आता उमेदवारच गिळायला लागले असं आदित्य ठाकरे काय बोलले मला कशाला. निवडणूक आयोगात दम असेल तर पण तुम्हाला 15 तारखेला कळेल, 16 तारखेला कळेल की मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासाकरता भाजपासोबत आलेली असेल
भाजपा महायुतीचाच महापौर होईल आणि महाराष्ट्रात सुद्धा 29 महानगरपालिकेमध्ये जालन्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच त्या ठिकाणी आमचा महापौर होईल. मला असं वाटतं की जनता ही भाजपच्या निवडणूक आयोगात दम असेल तर बिनविरोध झालेल्या निवडी रद्द कराव्या असं राज ठाकरे यांनी आवाहन केलं. राज ठाकरेंना आता त्यांना निगेटिव्ह मतं मागायचे आहे, निगेटिव्ह बोलायचं आहे. त्यांना मी वारंवार सांगतो की जे अनपोत झालेले आहे ते उमेदवाराच्या पाठीशी जनता उभी झाली आहे, तिथले सर्व पक्ष उभे झालेले आहेत. कारण त्यांना हे कळतं की जो आता भाजपचा किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला किंवा अनपोत झाला तर या भागामध्ये जे काही डेव्हलपमेंटचे काम आहे ते भाजपा महायुतीच करू शकते, म्हणून जनतेने अनपोत केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी ते अनपोत झालेले आहे. मला असं वाटतं की अनपोत झालेल्या लोकांनी जनतेचा विश्वास आणि तिथल्या अपोजिशन जे काही तिथे उभे झाले होते सर्वांचा विश्वास जिंकून पुढच्या 5 वर्षाचं विकासाचं आश्वासन जनतेला दिलं आहे. तिथल्या जे लोकांनी फॉर्म विड्रॉ केले त्यांनाही दिलेला आहे. सर हिंदी में बताइए, आज आप जालना में आए थे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.